असुरक्षित विश्वरचनेच्या दिशेने. डॉक्टर शैलेश देवळानकर, धोरण विश्लेषक, परराष्ट्र. रशिया आणि युक्रेन यांच्यातील घनघोर युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला सोसाव्या लागल्या. या युद्धाचे अनेक दूरगामी परिणाम येत्या काळात दिसून येणार आहेत. जागतिकीकरणानंतरच्या काळात आर्थिक व्यापारी हितसंबंधात वाढ झाल्यामुळे राष्ट्रांमध्ये तणाव निर्माण झाले तरी युद्ध होणार नाही असे मानले जात असताना हे युद्ध जगाने पाहिले आहे. या युद्धादरम्यान अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी रशियाबाबत घेतलेल्या उदासीन बोटचेप्या भूमिकेमुळे छोट्या राष्ट्रात एक नकारात्मक संदेश गेला आहे. त्यातून या देशांकडून संरक्षणांवरील खर्च वाढवून त्यातून शस्त्रास्त्र स्पर्धा वाढणार आहे. ही स्पर्धा वैश्विक असुरक्षितता वाढवणारी ठरेल. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध एखादा आठवडाभर चालेल असे सुरुवातीला वाटत होते, पण त्या अपेक्षा फोल ठरल्या. प्रदीर्घ काळ चाललेले आधुनिक शतकातील युद्ध म्हणून या युद्धाची नोंद जगाच्या इतिहासात होणार आहे. रशियाच्या तुफानी बॉम्ब हल्ल्यांनी, क्षेपणास्त्राच्या माऱ्याने जवळपास 60% युक्रेन उद्ध्वस्त झालेला आहे. युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांची अवस्था भयान झालेली आहे. कीव ही युक्रेनची राजधानी असून यावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यामुळे 50%हून अधिक शहर उद्ध्वस्त झालेले आहे. या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर अत्यंत नकारात्मक परिणाम झाले. कोविड काळात विस्कळीत झालेली जागतिक पुरवठा साखळी पूर्वपदावर येत असतानाच उफाळून आलेल्या या संघर्षाने पुन्हा एकदा वस्तूंच्या पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम झाला आणि याचा परिणाम महागाईचा महाराक्षस आव्हान बनून उभा राहिला. मुख्यत्वे करून इंधन, खते, खाद्यतेल, धान्य यांच्या आयात निर्यातीला याचा फटका बसल्यामुळे सबंध पुरवठा साखळी विस्कळीत झाली आणि वस्तू सेवांचे भाव कडाडले. दुसरीकडे हा एकूणच संघर्ष शीतयुद्धोत्तर विश्वरचनेला आणि ती विश्वरचना ज्या विचारांवर आधारित होती त्यांना धक्का देणारा ठरला आहे. या युद्धामधून काही नकारात्मक स्वरूपाचे प्रवाह स्पष्ट होताना दिसत आहेत. कदाचित या युद्धानंतर आकाराला येणाऱ्या विश्वरचनेची ती वैशिष्ट्ये असतील. वस्तुतः करोना काळापासूनच ती वैशिष्ट्ये दिसू लागली होती, पण आता ती अधिक प्रकर्षाने स्पष्ट होताना दिसत आहेत. युद्धपूर्वस्थिती. 1990मध्ये शीतयुद्धाची समाप्ती झाली तेव्हा बहुतांश अभ्यासकांकडून एका गोष्टीबाबत एकवाक्यता दिसून आली. ती म्हणजे शीतयुद्धोत्तर विश्वरचनेमध्ये आर्थिक हितसंबंधांना, आर्थिक विकासाला, आर्थिक जागतिकीकरणाला, आर्थिक सहकार्याला प्राधान्य दिले जाईल आणि त्यानुसार राष्ट्रे राजकीय मुद्द्यांवरून संघर्ष करणार नाहीत. गेल्या 30 वर्षांमध्ये जागतिकीकरणाने आणि वैश्विक पातळीवर आर्थिक एकीकरणाने कमालीचा वेग घेतला आहे. बहुसंख्य राष्ट्रांनी आर्थिक उदारीकरण आणि जागतिक व्यापारावर खूप भर दिला. याच काळामध्ये अनेक नवनवीन व्यापार संघ अस्तित्वात आले. एकंदरीतच आर्थिक हितसंबंध प्रभावी बनताना दिसले. यातून राष्ट्रांची परस्परांवर अवलंबून राहण्याची सवय मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसून आली. राष्ट्रांमधील व्यापार कमालीचा वाढला. याबाबत अमेरिका आणि चीन यांचे उदाहरण घ्यायचे झाल्यास या दोन देशांमध्ये परस्पर विरोधी राजकीय विचारसरणी सत्तेत असल्या तरी देखील त्यांच्यातील व्यापार 700 अब्ज डॉलर्सचा आहे. दोन्ही देशांच्या खूप मोठ्या प्रमाणावर परस्परांमध्ये गुंतवणुकी आहेत. दोघांमध्ये अनेक राजकीय मुद्द्यांवर बराच संघर्ष असतानाही ही व्यापार वृद्धी दिसून आली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. तसाच प्रकार चीन आणि जपान यांच्यात आहे. सेनकाकू बेटावरून या दोन्ही राष्ट्रात मोठा संघर्ष आहे. मध्यंतरीच्या काळात याच मुद्द्यावरून युद्धाची ठिणगी पडते की काय इथवर या दोन्ही राष्ट्रांमधील तणाव शिगेला पोहोचला होता. पण या दोन्ही देशातील व्यापार 400 अब्ज डॉलर्स इतका आहे. तसाच प्रकार भारत चीन यांच्यामध्येही दिसून येतो. LOC वरून निर्माण झालेला तणाव कितीही टोकाला गेलेला असला तरी आजघडीलाही चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. आज भारतीय बाजारात 80 अब्ज डॉलर्सच्या चीनी वस्तू विकल्या जातात. सांगण्याचा मुद्दा इतकाच की जागतिकीकरणानंतर राष्ट्रांचे परस्परावलंबित्व मोठ्या प्रमाणावर वाढले.
त्यामुळे पारंपरिक युद्ध होणार नाही. इराकने कुवेतवर ज्याप्रमाणे आक्रमण केले होते तशा प्रकारची आक्रमणे आता होणार नाहीत अशी अटकळ किंवा जणू एक सिद्धांतच मांडला गेला. त्यातूनच युद्धाची संकल्पना आता कालबाह्य होते की काय अशी शक्यताही वर्तवण्यात आली. त्यातूनच आपल्याकडील प्रचंड लष्कराचा उपयोग काय असाही विचार राष्ट्रांमधून व्यक्त होताना दिसून आला. त्यातूनच लष्कराला अंतर्गत सुरक्षेसाठी वापरण्यात येऊ लागले. नैसर्गिक आपत्तीच्या काळात लष्कराचा वापर सुरू झाला. युद्धामुळे काय बदलले? अशा सर्व परिस्थितीत रशिया युक्रेन यांच्यातील युद्धाचा भडका उडला. यामध्ये एका मोठ्या राष्ट्राने दुसऱ्या छोट्या राष्ट्रावर आक्रमण केले. यातून आंतरराष्ट्रीय कायद्यांचा उघड भंग झाला. परिणामी आजवर मांडली गेलेली गृहीतके बाजूला पडली. इतकेच नव्हे तर या युद्धामुळे आता एक नवी विश्वरचना आकाराला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 21वे शतक आज ऐन तारुण्यात असताना आता वैश्विक पातळीवर नवीन प्रवाह प्रस्थापित होताना दिसत आहेत. आर्थिक परस्परावलंबित्व कितीही गहिरे असले तरी राजकीय कारणांमुळे युद्धे होऊ शकतात हे यातून स्पष्ट झाले आहे. तसेच राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य असले तरी त्यातून राजकीय प्रश्न सुटतील असे नाही. राजकीय प्रश्न हे अबाधित राहतील. आंतरराष्ट्रीय संघटनांची उदासीनता. दुसरा एक प्रवाह जो करोना काळापासून अधिक प्रभावीपणे पुढे येताना दिसत आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटनांची भूमिका. दुसऱ्या महायुद्धानंतर एक फार महत्त्वाचा विचार प्रवाह पुढे आला. तो म्हणजे जागतिक शांततेसाठी, तिसऱ्या महायुद्धापासून जगाला वाचवण्यासाठी किंवा छोट्या देशांच्या संरक्षणासाठी राष्ट्रांमधील सहकार्य वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनांची गरज आहे. या संघटनांच्या माध्यमातून नैसर्गिक साधन संपत्तीच्या न्याय्य वितरणाची भूमिका पार पाडली जाणे अपेक्षित होते. त्यातून संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली. या संघटनेने बऱ्यापैकी प्रभावी भूमिका पार पाडल्याने जगाचा तिसऱ्या महायुद्धापासून बचाव झाला. याखेरीज विश्व व्यापार संघटना, व्यापार संघ अस्तित्वात आले. तथापि करोना काळापासून या आंतरराष्ट्रीय संघटना आपली जबाबदारी किंवा प्रभावी भूमिका अपेक्षेप्रमाणे पार पाडत नाहीयेत, किंबहुना त्यांना पार पाडू दिले जात नाहीये. या सर्व आंतरराष्ट्रीय संघटना मोठ्या देशांच्या राजकारणाचे व्यासपीठ किंवा एका प्रकारची रणभूमी बनल्या आहेत. त्यामुळे त्यांची अवस्था निष्क्रिय झाली आहे. करोना काळात संयुक्त राष्ट्र संघटना आणि जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका ही पक्षपाती आणि उदासीन राहिल्याचे आरोप करण्यात आले. आजही असे दिसून येते की अमेरिका आणि युरोपियन देशाकडे त्यांच्या गरजेपेक्षा जास्त लसीचे डोस आहेत, परंतु आफ्रिका खंडातील गरीब देशांना करोनाच्या लसी अद्यापही मिळालेल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय संघटनांनी आपली भूमिका प्रभावीपणे पार न पाडल्यामुळे हे न्याय वितरण होऊ शकलेले नाही. हाच प्रकार आता रशिया आणि युक्रेन संघर्षामध्ये दिसून येत आहे. या संघर्षांमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेची भूमिका प्रश्नांकित आहे. त्याचप्रमाणे नाटोसारख्या संघटनेनेही युद्धाला सुरुवात होऊन 10-12 दिवस उलटेपर्यंत प्रभावी भूमिका पार पाडली नाही. रशियाच्या आक्रमक हल्ल्यापासून युक्रेनचा बचाव करण्यासाठी नाटोने प्रत्यक्ष भूमिका घ्यावी ही अपेक्षा होती, पण तसे दिसून आले नाही. त्याचप्रमाणे G7, G20 यांसारखे गटही फारशी भूमिका पार पाडताना दिसले नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे रक्षण कोण करणार हा मूलभूत आणि गंभीर प्रश्न आज जागतिक पातळीवर उभा राहिला. एकीकडे राष्ट्रांमध्ये अतिरेकी महत्त्वाकांक्षा वाढत चालल्या आहेत. चीनसारख्या देशाने केलेल्या जैविक हत्यारासंदर्भातील संशोधनादरम्यान करोना लीक झाला असे समोर येऊनही या देशावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आज चीनवर नियंत्रण कोण ठेवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसाच प्रश्न रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनच्या रक्षणाबाबत निर्माण झाला. चीनने उद्या तायवानवर आक्रमण केल्यास हा देश स्वतःचे रक्षण करू शकणार हा प्रश्न आहे. कारण आंतरराष्ट्रीय संघटनांची भूमिकाच आता निष्क्रिय झालेली आहे. अमेरिकेचे महासत्तापद लयाला. नाटो संघटनेनेही युक्रेनच्या बाजूने प्रत्यक्ष युद्धात कोणतीच भूमिका बजावली नाही. त्यामुळे आज छोट्या देशांना सुरक्षेची हमी राहिलेली नाही. असुरक्षिततेमुळे छोट्या राष्ट्रात शस्त्रास्त्र स्पर्धा.
याचा परिणाम म्हणजे येणाऱ्या काळात प्रत्येक राष्ट्र आपली रक्षण सज्जता वाढवेल. प्रत्येक राष्ट्र क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. आंतरराष्ट्रीय संघटना, महासत्ता पाठीशी नसल्याने राष्ट्रांकडून संरक्षणावर करण्यात येणारा खर्च वाढवला जाईल. याचे संकेत आता मिळू लागले आहेत. अलीकडे जर्मनीने आपला संरक्षणावरील खर्च $100 अब्ज करणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे जापानने अण्वस्त्र प्राप्त करणार असल्याची घोषणा केली आहे. तशाच पद्धतीने येणाऱ्या काळात आफ्रिकेतील देश, इस्लामिक देश पुढे येण्याची शक्यता आहे. यातून जगभरात शस्त्रास्त्रांची स्पर्धा वाढीस लागून जग असुरक्षिततेच्या, भीतीच्या खाईत लोटले जाण्याची शक्यता आहे. कारण शस्त्रास्त्र स्पर्धा ही नेहमी युद्धाला जन्म देत असते. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका जागतिक महासत्ता म्हणून समोर आली. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य असे होते की विभागीय पातळीवर सत्ता समतोल टिकवून ठेवायचा. यासाठी अमेरिकेने हस्तक्षेपवादी धोरण स्वीकारले. अनेक दक्षिण पूर्व आशियाई देशांना, जापान, कोरिया, फिलिपाईन्स, तैवान या देशांना अमेरिकेची सुरक्षेची हमी होती. जापानच्या तर पूर्ण रक्षणाची जबाबदारी अमेरिकेने घेतली होती. त्यामुळे जापानचे स्वतःचे सैन्यही नाही आहे. परंतु युक्रेन रशिया संघर्षानंतर अमेरिकेला आता खरोखरीच महासत्ता म्हणायचे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण अफगाणिस्तानमधून घिसाळघाईने माघार घेताना अमेरिकेने आपला सहकारी देश असणाऱ्या भारताचा जराही विचार केला नाही. तालिबानचा आपल्याला धोका होणार नाही इतकाच विचार अमेरिकेने केला. पण भारतासह इतर देशांना तालिबानी राजवटीचा फटका बसू शकतो याचा विचार केला नाही. तशाच प्रकारे युक्रेन रशिया संघर्षापूर्वी अमेरिकेने खूप डरकाळ्या फोडल्या. युक्रेनवर आक्रमण झाले तर रशियाला फार मोठी किंमत चुकवावी लागेल. रशियाने कधी विचार केला नव्हता इतके नुकसान होईल अशा प्रकारच्या गर्जना अमेरिकेकडून करण्यात आल्या. पण प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आम्ही सैन्य पाठवणार नाही अशी भूमिका घेत युक्रेनला मदत करण्यापासून हात वर केले. आंतरराष्ट्रीय समुदाय संकल्पनेला तडा. आजपर्यंत आंतरराष्ट्रीय समुदायाचा प्रतिसाद या गोष्टी प्रभावी होत्या. काहीही घटना घडल्यास आंतरराष्ट्रीय समुदाय एकत्रित येत असे. इराकने कुवेतवर आक्रमण केले तेव्हा आंतरराष्ट्रीय समुदायाने कठोर प्रतिक्रिया दिली होती. परंतु आज वैश्विक पातळीवर मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झाले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेत रशियाविरुद्ध ठराव मांडण्यात आला तेव्हा 35 देशांनी त्याविरुद्ध मतदान करण्यास नकार दिला. राष्ट्रांमधील कमालीच्या विसंवादामुळे, मतभेदांमुळे, परस्पर विरोधी भूमिकांमुळे आणि काटशहाच्या राजकारणामुळे आंतरराष्ट्रीय समुदाय ही संकल्पनाच आज लयाला जाताना दिसत आहे. त्रिस्तरीय विश्वरचनेच्या दिशेने. एकंदरीतच या सर्व नकारात्मक प्रवाहांमुळे खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक व्यापारावर याचा मोठा परिणाम होणार आहे. आज घडीला चीन, भारत यासारखे काही देश जागतिकीकरणाच्या भूमिकेला समर्थन देणारे आहेत. कारण या देशांना जागतिक व्यापारातून मोठा फायदा होतो. परंतु या जागतिकीकरणाला विरोध करणारे देशही पुढे येत आहेत. अगदी अमेरिका आणि इंग्लंडसारखे देशच आज प्रचंड आत्मकेंद्री झाले आहेत. हे देश जागतिकीकरणापेक्षा व्यक्तिगत विकासावर अधिक भर देऊ लागले आहेत. यामुळेही वैश्विक पातळीवर ध्रुवीकरणात वाढ होणार आहे. या युद्धाचा आणखी एक परिणाम म्हणजे रशियावर टाकलेल्या कठोर आर्थिक निर्बंधांमुळे हा देश चीनकडे अधिक ओढला जात आहे. रशिया, चीन एकत्रित आल्यामुळे इराण, सिरिया, पाकिस्तान यासारख्या देशांची एक फळी तयार होण्याची शक्यता आहे. यातून जागतिक राजकारणात एक सत्ता संघर्ष दिसून येण्याची शक्यता आहे. यामध्ये एका बाजूला अमेरिका, पश्चिम युरोपियन देश, जपान, ऑस्ट्रेलिया असतील तर दुसरीकडे रशिया, चीन, पाकिस्तान, इराण, सिरिया असा गट असेल. तर तिसरीकडे या दोन गटांच्या राजकारणापासून दूर असणारे भारतासारखे देश नव अलिप्ततावादी संघटना म्हणून उभे राहतील. थोडक्यात
यामधून शीतयुद्धाच्या काळाप्रमाणेच जागतिक राजकारणात त्रिध्रुवीय विश्वरचना आकाराला येण्याची दाट शक्यता आहे. या नकारात्मक प्रवाहांची किंमत जगाला चुकवावी लागणार आहे.